गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून संशयिताच्या टोळक्याने मंगळवारी रात्री 18 वर्षीय युवकाला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी उपनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत तिघांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे। अरमान मुनव्वर शेख याचा धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण खून करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी संशयित रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली, आकाश दिनकर यांना अटक केली असून पसार झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र गतिमान केली होती। घटनेनंतर बिटको रुग्णालयात मयत अरमानच्या नातलग आणि मित्रांनी धाव घेत एकच गोंधळ घातला। त्यामुळे रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांचा फौजफाटा आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। दरम्यान काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बकासूर नावाच्या हँडलवरून भाईगिरीचे रील्स केल्याप्रकरणी याच मयत अरमान याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती। त्यामुळे मयत तरुणही गुन्हेगारी कारवायांमध्ये अग्रेसर असल्याचं बोललं जात आहे। दिनांक 7 मे 2024 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडोबावाडी देवळाली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुनव्वर शेख यास पूर्व वैमनस्याच्या कारणातून 7 इसमांनी धारदार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले। याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात माननीय पोलीस आयुक्त सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या। त्यानुसार वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू होता। सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर, रवी जयसिंग राठोड, संदेश राजू मांकाली यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले होतं। त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सपोनी चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित 4 आरोपी आकाश तपासे, प्रेम संतोष डेगळे, सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे PI जितेंद्र सपकाळे व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे PI रणजित नलावडे हे करीत आहेत। त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।